नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज अर्चनाताई आपल्यासाठी घेऊन आली आहे श्यामची आई या पुस्तकातील गोष्ट क्रमांक 26. गोष्टीचं नाव आहे बंधुप्रेमाची शिकवण. चला तर मग ऐकूयात. बालमित्रांनो, श्याम गोष्ट सांगू लागला होता. मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोलीजवळच शिकावयास राहिलेलो होतो. मला घरी जाता येत असे. शनिवार रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यायचो. परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे. त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसांच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जाण्याची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वात चांगले, परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद? पैसे कोठून आणावयाचे? परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे, पौष्टिकही आहे. कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण नेहमी कांदा असेच. कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला. शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही, परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे. कांद्याचे गुणधर्म काही असोत, माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली. वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदेपाक फार थंड असतो असे सांगतात. आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली. मी एक दिवस आईला म्हटलं, आई, आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो. मी तुझा नावडताच मुळी. दादाला कांदे नि बिंदे, त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हाला काही नाही. आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो. आम्हाला कोण विचारतो? जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्नी दिसे, असे आहे बुवा. दादाची मात्र चमान मजा आहे. मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते. मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही दूध, मिळाले असते गाईचे तूप. माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते, परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे. माझ्यासारखा खट्याळ खोडसाळ तो नव्हता. शांत आणि धीमा होता. समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे, परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे. तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे. स्वतःचे दुःख स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे. दादा आईला म्हणाला, खरेच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते. उद्यापासून मला देऊ नकोस हो. साऱ्यांना देणार असशील तरच मला दे. देवी बऱ्या झाल्या. आता काय, बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारी मिळून खाऊ. आई म्हणाली, अरे, तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात? श्याम, असे रे काय घालून पाडून बोलतोयस? अरे, त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते. रात्री तळमळत असतो. त्याला झोप येत नाही, हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे मला का नाही देवी आल्या? श्याम, अरे असे म्हणावे का तू? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नसती भूते आठवतात? असे करू नये हो श्याम. तू का आता लहान आहेस? मग पोथ्या पुराणे कशाला रे वाचतोस? रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम, उगीचच वाचायचे वाटतं. काही त्यातला गुण घ्यावा की नाही? तुझाच ना तो भाऊ का कोणी परका आहे? अरे, परक्याचाही हेवा करू नये कधी. परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे. तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत? कडत पाणी देत तुला? तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत खाऊ? नारळी पाकाच्या वड्या नाही तर दुसरे काहीतरी नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा कोणी? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार. असे नका हो करू श्याम.
दादा आईला म्हणाला, आई तू उगीच मनाला लावून घेतेस, श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना, मी आणू केळीचे फाळके काढून. आई म्हणाली, जा रे श्याम, फाळके काढून आण, सुयऱ्याचे पाने नको हो. ते पानकापे घे आणि वरची पाने काप, जा आता. मी गेलो आणि पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पडल्या. पाने नीट कापून घरी आणली. अण्णा, टटोळा मला वाजवायला दे, मी फटफटे करीन, बाबूल्या म्हणाला. आई पानग्या करावयास बसली. कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते, त्यामुळे तर फार छान लागत होती. अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेला लोणी साखर तिथे शिंपीत असेल, तीही घ्या हो. आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला आणि पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, श्याम, उद्या नको हो मागू, तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला. ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो, शहाण्यासारखा वाघ हो. मी त्या दिवशी रागवलेला होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलावले, मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणाने खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी आणि झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटलं, दादा, त्या झाडांना का दुखवतोयस, त्यांच्या अंगातून रक्त काढतोस. दादा म्हणाला, मग विटीदांडू खेळावयास येतोस का. माझे आडले आहे खेटर, मी नाही येत, जा. फणकाराने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते का, होतेच ना, परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार. दुपारची जेवणे झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायावर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता, मुकेपणाने मला बोलवीत होता, परंतु मी त्याच्या पायावर पाय द्यावयाचे नाहीत असे मी ठरवले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो, फत्तर, अगदी दगड. दादाने शेवटी मला हाक मारली आणि तो म्हणाला, श्याम, देतोस का रे तळव्यावर पाय, मला तुला सांगायला लाज वाटते. हो, रोज रोज तरी तुला किती सांगावयाचे, पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस म्हणून सांगतो, दे जरा पाय. दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो खरे तर, परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता अजून. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणाने वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणाने वितळतात, त्याप्रमाणेच अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेस मी ठरवले होते. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही. आई जेवत होती आणि दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुवून आली. मी जागचा हललो नव्हतो हे तिनं पाहिलं. ती दादाजवळ आली आणि म्हणाली, गजू, मी देते हो तुझ्या पायावर पाय, त्याला कशाला सांगतोस, त्याला कशाला त्रास देतोस, तो कोण आहे तुझा. भाऊ, भाऊ सक्के दाईत पक्के असे म्हणत आई खरेच दादाच्या पायांवर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती, परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई, माझी आई, मोठ्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही, एकही शब्द नाही, माझ्यावर रागावली नाही. शेवटी मीच शरमलो. मलाच माझी लाज वाटली. माझा अहंकार पार वितळून गेला.
मित्रांनो, मी आईजवळ गेलो आणि म्हटलं, आई तू जा, मी देतो पाय. आई, हो ना ग दूर. आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे, धसमुसळ्यासारखे नको देऊ हो. त्याला झोप लागेपर्यंत दे श्याम, मग खेळायला जा, तुझाच ना तो भाऊ. असे म्हणून आई गेली. उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायांवर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्यांचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली. हो, अहंकार असा मुळी नव्हताच माझ्या दादाला. निरहंकारी दादा होता माझा. माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला तसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. वेळ गेली की क्रोधही जातो. रात्रीची जेवणे झाली. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोक पाडून त्यात पाणी भरून टांगतात आणि त्यात येता जाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम आणि बाबुल्या अंगणात बसलो होतो. दुर्वांची आजी, आईसुद्धा बसली होती. शेजारच्या जानकी वहिनीसुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटलं, आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. पडला अभिमन्यू मन्यू वीर रणी, चक्रव्यूह रचिला द्रोणानी, पडला पडला अभिमन्यू. म्हणतेस का ग? कृष्ण आणि अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधावयास जातात. मुखाने कृष्ण 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 असा मंजूळ जप अभिमन्यू करीत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटते. कसे छान आहे ते गाणे, म्हण ना ग. आई म्हणाली, आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे. तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे. मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही, आईने आजीस सांगितले. दुर्वाच्या आजीला गाणी येत असत, म्हणून मागेच मी सांगितले आहे तुम्हाला. चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले काहीतरी पर्यातली पातेरी कोण हुक्करी अशासारखे ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पितांबराचे तरी आजी म्हण असे म्हटले. आजी म्हणाली, श्याम ऐक तर खरे, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत हो. आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन, हात वगैरे हलवून गाणे म्हणे. भावनामय होऊन गाणे म्हणे. विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे म्हणजे ध्रुवपद असे होते. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. चिंधीचे हे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय आणि रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम आणि द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन आणि कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे, त्याचप्रमाणे कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व आहे, अद्वैत्व आहे असे दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पला आहे. कृष्णाच्या पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर कृष्णाचे प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण, हिच्यावर जास्त असे का? कवीला ही शंका आली आणि ती त्याने त्या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे, एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर, नर आणि असुर या तिन्ही लोकात सात्विक, राजस आणि तामस, श्रेष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत.
कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर. कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेले असले तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असावयाचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते आणि सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले आणि त्यांनी त्यास क्षेमलिंगण दिले. कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, कृष्ण म्हणजे निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटलं, नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टी आणि कसलं काय. मी काय बोलणार. म्हटलं, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे, सांग. तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का, ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश आणि हवा आत जाणार. तसेच माझे नारदा, द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका दोर असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार. मी स्वतः निष्क्रिय आहे, लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी. हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावयाचीच आहे का? हे बघ, मी सांगतो तसे कर. सुभद्रेकडे धावत पळत जा आणि तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली तर घेऊन ये, तिने न दिली तर द्रौपदीकडे जा आणि तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, नारदा, ये. कसे आलात तुम्ही? प्रथम सांग, कुठली वार्ता सांगाल? कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात, कोठे काय काय पाहिलं आपण सांगा. तुमचे आपले बरे, सारीकडे हिंडता. तुम्हाला नारदा कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठला नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बसा. अरे चा, एवढी घाई का आहे तुम्हाला? नारद म्हणाले, सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, भळाभळ रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी द्याल? नारदा, आता चिंधी कुठे शोधू बाई आता चिंधी? हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला. आणि हा शालू, हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठवला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ, ही मौल्यवान पैठणी. नारद, चिंधी नाही रे, चला, असे सुभद्रा म्हणाली. बरे, तर मी द्रौपदीताईंकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. या नारदा, हा हार तुमच्याच गळ्यात घालते. बसा या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलात, नाही का? त्यांच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावयाचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो, मला ठेवा थोडा. द्रौपदी, थट्टा करावायला वेळ नाही बरं, बोलावायला तर अजिबात वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे आधी. नारद घाबऱ्या म्हणाला, खरे का नारदा? किती सेरे कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरे रे, असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदी सबंधू शोभे नारायण. माझ्या आजीने हे गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढावयाचे तर विसरूनच गेलो होतो. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदी सबंधू शोभे नारायण. आहा, काय हे गाणं. गाणे झाले. मला आई म्हणाली, श्याम, आवडले की नाही गाणे? ऐकलेस की नाही नीट? आईचा हेतू मी ओळखला. मी आईला विचारलं,
आजीला तू हेच गाणे आज म्हणावयास का सांगितलेस? ओळखू मी ते? ओळख बरं, तू का मनकवडा आहेस? आईने म्हटलं. मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना, तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावयाचे होते, होय ना आई? मला लाजवण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणावयास सांगितले, खरे की नाही सांग बरं. आई म्हणाली, होय, तुला लाजवण्यासाठी नाही हो श्याम, तर तुला प्रेम शिकवण्यासाठी, तुला प्रेम करायला शिकवण्यासाठी. मी एकदम उठलो आणि दादाजवळ गेलो. दादाचा हात धरून मी गदगद स्वरात म्हटलं, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही हो. मी तुला प्रेम देईन, खूप प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर दादा, मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, हे काय रे, क्षमा आणि बिमा कशी मागतोस? मी दुपारचं विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग, तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे श्याम, आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे. आई, आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही हो. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकांना मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद, त्यातच देवाचा आनंद आहे हो. प्रेमानेच तर सारे जग जिंकता येते. बालमित्रांनो, आवडली का गोष्ट? बघा, श्यामचा गजूदादा भाऊ होता, पण लहान वयामुळे असेल, अल्लडपणामुळे असेल किंवा अज्ञानामुळे असेल, दादावर चिडण्या रागवण्यासारखं तर काही नव्हतंच. हे श्यामने जेव्हा शांतपणे संयमाने विचार केला आणि त्याने जेव्हा ते गाणं ऐकलं, तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं. आई आजी यांच्याकडून श्यामने शिकून घेतलं. हा श्यामचा मोठेपणा, की त्याने अहंकार सोडून जे बरोबर आहे ते मान्य केलं. चुकीची माफी मागून ते हृदयाने इतके प्रेममय भरून बदलले की पुढे श्याम म्हणजे परमपूज्य साने गुरुजी यांना मातृहृदयी साने गुरुजी म्हणून आपण ओळखू लागलो. वेळीच माया ममतेचे महत्त्व ओळखून स्वतःला वत्सलतेने सेवाभाव त्यांनी मनात भरून घेतला. आपण सर्वांवर माया करावी हेच अंतिम सत्य आहे. बालमित्रांनो, आपल्या माणसांवर प्रेम माया कसे करतात हे शिकवता आलं पाहिजे आणि शिकताही आलं पाहिजे. म्हणजे अहंकार सोडून ते शिकूनही घेता आलं पाहिजे. आपल्या माणसांवर प्रेम करायला लोक जर शिकले तरच समाजातील दीनदुबळ्या लोकांवर माया करायला शिकतील, हो की नाही? बालमित्रांनो, आपल्या मनाची दारं नेहमी उघडी ठेवण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. श्यामला अभिमन्यूचं गाणं ऐकायचं होतं, पण आई आणि आजी या दोघींना चिंधीचे गाणे त्यांना श्यामला ऐकवायचे होते. श्यामला चिंधीचे गाणे माहीतच नव्हते, म्हणजे अज्ञानच होतं की नाही, पण त्यांना काहीतरी नवीन ज्ञान देण्यासाठी आई आजी झटत होत्या. आणि जे काही आजीनी सांगितलं, आईने सांगितलं, त्याच्यामुळे श्याम आतून पूर्ण बदलून गेला. नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमी आपण तयार असले पाहिजे. आपल्याला जे माहीत असते ते माहीत असतेच, पण नवीन गोष्टींसाठी आपल्या मनाची दारं नेहमी आपण उघडी ठेवली पाहिजेत, हो की नाही? बालमित्रांनो, आवडली का गोष्ट? गोष्ट क्रमांक 26, श्यामची आई या पुस्तकातील गोष्टीचं नाव बंधुप्रेमाची शिकवण. ही गोष्ट आपण आत्ताच ऐकलीत. गोष्ट सांगितली अर्चना अभिजित भांडारकर, अर्थात तुमच्या अर्चनाताईने. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्याल. शुभरात्री. धन्यवाद.